नमस्कार, मी माधुरी. तर माझी आज रेसिपी आहे मसाला खिचडी रेसिपी. तर चला आपण सुरू करूया. तर चला मसाला खिचडी रेसिपीला लागणारं साहित्य सांगते मी. एक बटाटा घेतलेला आहे, गाजर, फ्लावर, कोथिंबीर, कढीपत्ता, शेंगदाणे आणि हे मिरची, लसूण, अद्रकचा ठेचा करून घेतला आहे मी. आणि हा आहे खडा मसाला. त्याच्यामध्ये 2 दालचिनी, 2 मिरी, लवंग, जिरे, मोहरी, तेजपत्ता, टोमॅटो आणि कांदा आणि 2 वाटी मी तांदूळ घेतलेला आहे. आणि मसाल्यांमध्ये मी हळद, हा घरगुती मसाला आहे आणि हा बिर्याणी मसाला आहे, व्हेज बिर्याणी मसाला आणि तेल. तर चला आपण आता फोडणी देऊया. तर चला मी आता गॅस ऑन करते. आता मी पातेलं गरम होऊन देते. तर मी आता यामध्ये टाकते तेल. तेल मी टाकून घेतलेलं आहे. तेल गरम होऊन द्यायचं आहे. तर यामध्ये मी आधी हा खडा मसाला टाकून घेणार आहे. तडतड झाल्यानंतर मी लगेच मिरची, लसूण, अद्रकचा ठेचा टाकून घेणार आहे. यामध्ये मी कांदा ॲड करणार आहे. कांदा लाल होऊन द्यायचा आहे. लाल कांदा झाल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे बटाटा. तर मी बटाटा टाकून घेते. असं 2-3 मिनिटाचं अंतर ठेवून आपल्याला एक एक वस्तू टाकून घ्यायची आहे. डाळ खिचडी रेसिपी तुम्ही कुकरला पण लावू शकता. मी पातेल्यात बनवत आहे, मला सोपं जातं म्हणून. तर चला यामध्ये मी आता टाकते गाजर. गाजर टाकून झाल्यानंतर मी आता याच्यामध्ये टाकते फ्लावर. आता यामध्ये मी टाकणार आहे शेंगदाणे. शेंगदाणे ॲड केले आहेत मी. सॉरी बरं का, हलत मी आणि त्याच्यानंतर मी ॲड करते टोमॅटो. टोमॅटो सर्वात लास्टला टाकायचं आहे, कारण टोमॅटो टाकले की पाणी सुटतं, म्हणजे पूर्ण पाणी होऊन जातं. त्यासाठी टोमॅटो लास्टला टाकायचं. तर बघा तुम्ही सर्व भाज्यांनी मिक्स करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर तुम्हाला सांगते, तांदूळ मी धुवून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता. हे बघा तांदूळ मी धुवून घेतलेला आहे आधीच. आता ॲड करायचे मसाले. तर मी याच्यामध्ये मीठ टाकायचं विसरले आहे, तर मी आता मीठ टाकते आहे. तर तुम्ही पाहू शकता मी मीठ पण ॲड करून घेतलेलं आहे. तर मी आता हे मसाले भाज्यांमध्ये टाकणार आहे. तर चला पाहू आपण. तर मी हे सर्व मसाले याच्यामध्ये टाकून घेतले. आता मी सर्व मिक्स करून घेणार आहे. चमचा वरती ठेवल्यामुळे खूप गरम झालेला आहे. तर यामध्ये मी आता टाकून घेणार आहे तांदूळ. यामध्ये मी तांदूळ टाकून घेतलेला आहे आणि सर्व मिक्स करून घेते.
सर्व मिक्स करून घेते आणि मी एका बाजूला ठेवलेलं आहे पाणी तापायला. तर थांबा आपण पाहूया. तर तुम्ही पाहू शकता मी पाणी गरम केलेलं आहे. आता हे गरम पाणी डाळ खिचडीमध्ये वतायचं आहे. तर चला आपण वतून घेऊ. मी 1 तांब्या पाणी घेतलेलं आहे. मला 1 तांब्या पाण्याची गरज आहे याच्यामध्ये. तुम्हाला जेवढं लागेल तेवढं अंदाजाने घ्या तुम्ही. 2 वाटीला 1 तांब्या पाणी घेतलेलं आहे आणि लागेल तसं मी वरून वतणार आहे याच्यामध्ये. तर तुम्ही पाहू शकता पूर्ण सर्व करून घेतलेलं आहे. हे पूर्ण झालेले आहे. आता मी वरून टाकणार आहे कोथिंबीर अशी. वास खूप छान येत आहे. खूप छान वास येत आहे. तर यामध्ये मी एक गोष्ट टाकायची राहिलेली आहे. तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा मी काय टाकायचं विसरलेली आहे. तर मी अर्धा तास आता हे शिजवून घेणार आहे. अर्ध्या तासानंतर पाहू आपण आपली खिचडी भात कसा झालेला आहे. डाळ खिचडी रेसिपी कशी झाली आहे तर आपण पाहून घेऊया. चला आपण पाहू आपली मसाला रेसिपी तयार आहे का. तर तुम्ही पाहू शकता आपली रेसिपी तयार झाली आहे. हे पहा गॅस ऑन आहे अजूनही. तर मी आता गॅस बंद करते. तर मी आता सर्व करते. तर मला सांगा माझी रेसिपी कशी वाटली. तर आपली मसाला खिचडी रेडी आहे. तर तुम्ही पाहू शकता जशी दिसायला सुंदर आहे तशीच खायला पण खूप टेस्टी लागते.